बुद्रुक थँक्यू। या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली त्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची। पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी। ज्या मातीत जन्मलो मी ती माझी जन्मभूमी, ज्या मातीत रंगलो मी ती माझी कर्मभूमी। अरे तुटल्या जरी नता फुटली जरी छाती, आवाज एकच येईल छत्रपती छत्रपती छत्रपती। मूर्तिकेचे पवित्र तव राखिले, हिंदवी स्वराज्य तव साकारिले, गरजुनिया केला हिंदोस्तव साजरा। अरे शिवराय तुझा माझा मानाचा मोजरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आज या सामन्याची आपण सुरुवात करत आहोत। पहिला चेंडू अगदी जोरदार पाला मिळाला, जबरदस्त हा चेंडू आपण इथे पाहिला। बॉलिंग अटॅक वरती टीम पालेश्वरी पालेचा गोलंदाज आहे महेश पाटील। ओपनिंग ब्लास्टर चांगला गोलंदाज टीमचा, वेगवान गोलंदाज राहिलेला आहे, ज्यानं अनेक मैदान गाजवलेले आहेत। आज खेळायचं आहे टीम GN11 वलभ, जे आपल्या अगदी नजदीक राहतात। सगळ्यांचा खेळ एकमेकांना माहिती आहे, हवेमध्ये आहे। जेलची संधी लेग स्लिप मधील काढ तैनात, डाऊन द ग्राउंड पाठमोरी गेले, जेल टिपलाय आणि हा पहिला धक्का बसतोय टीम GN11 वलभला। फलंदाज सतीशच्या खेळीचा अंत। या पुढील जो सामना आहे बघा, कमानी 11 ठोंगऱ्याचा बडा, वेगळं नाव आहे आयलन चिंचवली कैलास डोकऱ्या। दोन्ही कॅप्टन्स यायचंय टॉस साठी, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे। आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, बाईट घेतल्या जातील, खेळाडूंमध्ये काही चेंजेस असतील तर सगळं विचारपूस केली जाईल आणि ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत। पाहुण्यांचं शुभागमन होतंय, आपण मंचावर पाहतोय सचिन शेठ तांडेल पालेबुद्रुक, तसेच प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक साहेबांचं शुभागमन होतंय। आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। रोशन बिगिट साठी जर या खेळाडूने एखादा चेंडू जर आउट ऑफ दी पार्क केला तर सागर दादांकडून ते प्राइस आहे त्या खेळाडूसाठी, 500 रुपयाचं कॅश प्राइस या खेळाडूला देण्यात येणार आहे। गोलंदाज ओव्हर द विकेटनं हा बॉल अगदी सरळ खेळलेत ऑन साइडच्या दिशेमध्ये, मिडऑन मधील खेळाडू बॉलवरती आडवे जातात, एक रन घेण्यापासून थांबू शकणार नाहीयेत। जस्ट सिंगल रन, एक रन इथे प्राप्त होत आहे। एका धावेनं धावफलक पुढे जातोय, एकूण धावा धावफलकावरती अकाउंट ओपन टीमचं, एक रन एक गडाचा मोबदला पहिल्या हाफमध्ये खेळत असताना टीम GN11 वलभ। आज आमचे पीपी फडके आलेत, सामन्याचा आनंद घेत आहेत, क्रिकेटवरती खूप त्यांचं प्रेम आहे बिगडचे, त्यांचं देखील आपण स्वागत करू। किती प्रेझेन्स ऑफ माइंड आहे खरं त्या संघामध्ये। आपण टीम पालेश्वरी पालेबद्दल जर चर्चा केली ना तर या संघानं अगदी जी इम्प्रूव्हमेंट केलेली ना, परफेक्टली जो खरं तर आपण मोमेंट पकडायचा, ठेका पकडायचा, तो ठेका पकडत ते चाललेले आहेत आणि आताची सध्याच्या घडीला त्यांची इम्प्रूव्हमेंट खूप छान आहे, ताकास्तूर देतात चांगली खरं तर फलंदाजी आणि गोलंदाजी प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण त्यांचे बघितलेले आहे। हा फटका ऑफसाइडच्या दिशेमध्ये मारायचा जरूर प्रयत्न आहे, मिडऑफ मध्ये प्रशांत म्हात्रे तिथे चांगले गुणवान खेळाडू या टीमचे, फिल्डिंग करत असताना सिंगल, प्रत्येक बॉल वरती टाळ्यांची आतषबाजी, प्रेझेन्स ऑफ माइंड न, कूल माइंडसेट न, प्रत्येकी खरं तर बॉल मध्ये आपल्या खेळाडूंना एक आत्मविश्वास वाढावा म्हणून एका पॉझिटिव्ह अप्रोच न मैदानामध्ये गोलंदाजी GN11 वलभ संघावरती त्यांनी थोडीशी हुकूमत जरूर गाजवली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकामध्ये असा परफॉर्मन्स होणं मी म्हणेन सोने पे सुहागा। पंचांचा लेग बाईचा इशारा, अतिरिक्त एक धाव टीमच्या खात्यामध्ये लेग बाईच्या स्वरूपात पळून त्यांनी काढली। गणिमी गावा छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्याच खरं तर गोष्टीला कुठेतरी आज अचूक नेम साधत इथे दावा चोरत असताना भले बॅट मधून रन्स येत नाहीयेत, मग मी म्हणेन लेग बाईज मध्ये धावा कशा आहेत, धावा खूप महत्त्वाच्या टीमसाठी हे त्यांना माहिती आहे। टीमच्या टोटल मध्ये आपल्याला रन्स पाहायला मिळतात 4, एक गड्याचा मोबदला जिथे सतीश पाटील बाद झाले संघाचे सर्व। आता इथून ऋषी म्हात्रे आणि रोशन पाटील या दोन खेळाडूंवरती आहे जबाबदारीने खेळणं खूप महत्त्वाचं। जबाबदाऱ्या खूप काही शिकवून जातात, सांगून जातात।
लक फॅक्टर असेल तर या जबाबदाऱ्यांना देखील आपण मात करतो. संधी मिळतो तो नशीबवान, संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान, आणि जो संधी निर्माण करतो तो खरा मी म्हणेन यशस्वी होणारा माणूस असतो. अक्षरशः इथे कशा पद्धतीनं संध्या निर्माण करतील हेही पाहणं महत्वाचं. क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे कधी कधी एखादा वाईट बॉल टाकला जातो, मग कुठेतरी फलंदाजाला असं वाटतं की हा गोलंदाज असाच आहे, त्याच्यानंतर मग तो गोलंदाज एखादा असा ब्रह्मास्त्र टाकतो ना की तो संधीच निर्माण करत असतो. ही संधी साधू भूमिका असते क्रिकेटमध्ये. अक्षरशः तीच आज इथे साधत असताना गोलंदाजीसाठी तयार असलेला गोलंदाज प्रदीप उलवेकर, टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत गोलंदाज आहे. टीम पालेश्वरी पाले संघाचा ट्रम्प कार्ड. वाईटचा इशारा पंचांचा, लाईन विस्कलित वन्स अगेन. आपण वाईटचा बॉल इथं पाहतोय. वाईटसह अतिरिक्त एका रनसह टीमची धावसंख्या पुढे सरसावली जात आहे. 5 या धावांकावरती जाऊन पोहोचलेत फर्स्ट हाफ मध्ये खेळत असताना जियान 11 वल्लभ. हा फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक गोलंदाजाचा. खरं तर खात्यामध्ये अजून एक विकेट संपादन केली जाणार आणि बिग विकेट डाऊन. ऋषिकेश त्याच्या खेळीचा अंत आणि सफलता मिळते प्रदीप उलवेकरला. पाच रन्स धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना गोलंदाजी प्रदीप उलवेकर. वाईटचं सुरुवात केली होती आणि त्यानंतर मग त्यानं मात्र एक मोठा मासा गळाला लावलेला आहे आणि विकेट देखील त्यानं पटकावली. मान्यवरांचा शुभागमन होते मंचावर आपण पाहतोय. ज्येष्ठ पत्रकार आणि नक्कीच आपण रायगड पब्लिक स्कूलचे चेअरमन ज्यांना नक्कीच आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना प्रदान केला होता ते मोहन शेठ गायकवाड साहेबांचं शुभागमन होत आहे. साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्या समवेत आपण पाहतो कृष्णा शेठ गायकवाड साहेबांचं शुभागमन होत आहे. पाहुण्यांचा ताफा मंचावरती आगमन होत आहे. सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण इथे स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी शांत पद्धतीने खेळतायत. काल आपण जर पाहिलं तर आज सकाळ सत्रामध्ये अगदी या मैदानावरती आपण पाहिलं कडक ऊन पडलं होतं. मैदान अगदी आपण बघितलं की उन्हामध्ये पहुडलं होतं. आता या मैदानावरती गुलाबी थंडी आहे. थंडीमध्ये अजून पहुडणार असं वाटलं, परंतु तसं नाहीये. आता या मैदानावरती रणसंग्राम, युद्ध चालू आहे हव्यामध्ये आणि हा एक जबरदस्त झेल. फलंदाज होईल बाद. मिड विकेट मधील खेळाडू आडवे गेले, झेल टिपला असता फलंदाज बाद.
लागेल. मी म्हणेन इथून थांबणं खूप महत्वाचं आहे, धावा बनवणं खूप महत्वाचं आहे. कारण की या मैदानाचा इतिहास धावा चेस झालेल्या नाहीयेत. कालची सगळी रजनी, त्या सगळ्या रजनीमध्ये जेवढे सामने झाले त्या खरं तर सामन्यांमध्ये धावा चेस झालेल्या नाहीयेत. त्यामुळे मी म्हणेन इथून फायटिंग स्कोर उभा करणं खूप महत्वाचं आहे, अन्यथा रेकॉर्ड ब्रेक होईल. खास करून चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेमध्ये फिल्डर होते, त्यांच्या डोक्यावरतून मारायचा प्रयत्न जरूर होता. हाताला स्पर्श करत बॉल जातोय लॉंग ऑफ जवळ, तिकडे एक फिल्डर येऊन बॉलला अडवणार आणि बॉल उचलून फेकणार. तोपर्यंत दोन खेळाडूंकडे पुरेसा वेळ धावगती राखण्यासाठी आणि पॉपिंग स्क्रीच वरती अगदी 2 धावा इथे एक वडत असताना 11 वरती ते पोहोचतात. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते. आपण पाहतो ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलंय ते राजेश शेठ पाटील वलप साहेबांचा शुभागमन होत आहे. साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटच्या या स्पर्धेसाठी असंख्य मान्यवरांची उपस्थिती आपण नक्कीच मंचावर पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून हे नक्कीच मैदान नक्कीच बनवताना ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय ते मोहन शेठ गायकवाड साहेब, त्यांच्या समवेत आपण कृष्णा शेठ गायकवाड यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण पाहिलं 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय ते कृष्णा शेठ गायकवाड, त्यांच्या समवेत धनंजय कांबळे साहेब, त्यांच्या समवेत आपण पाहिलं प्राध्यापक महात्मा ज्युनियर कॉलेज राजेश शेठ मुंडे, त्यानंतर नक्कीच वलपगावचे नक्कीच आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ पाटील, पालेबुद्रुकचे आमचे प्रकाश शेठ म्हात्रे आणि सचिन तांडेल साहेब असतील. सर्वांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. हॅलो, नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी टेंबोड्याचे आमचे मान्यवर रविशेठ पाटील साहेबांच्या वतीनं 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलाय. तसेच आपण पाहतोय गोवर्धन पालेकर साहेबांच्या वतीनं वलबलीचे आमचे गोवर्धन पालेकर साहेबांच्या वतीनं 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. मी विनंती करतोय नक्कीच मान्यवरांना, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शेठ फडके साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुनील शेठ फडके ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा नक्कीच संघाना पुरस्कर्ते म्हणून ज्यांना नक्कीच सहकार्य केलं होतं ते सुनील शेठ फडके साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. अगदी छान खेळ मैदानामध्ये गोलंदाजी आपण जर पाहिली तर तितकीच आपल्याला जबरदस्त देखील मिळत आहे. जिथे प्रीवियस बॉल वरती 2 रन आल्या होत्या आणि त्यानंतर लगेच बॅकअप कसं द्यावं याचं उत्तम उदाहरण या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ओमकार वासकर तिसरं षटक हाताळतोय. मान्यवरांचं शुभागमन यास नक्कीच मंचावर होताना आपण पाहतोय. सुनील शेठ फडके ग्रामपंचायत सदस्य, नक्कीच आमचे डोंगरेच्या बडाचे सुनील शेठ फडके साहेबांचा शुभागमन होत आहे. साहेबांच्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नक्कीच आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. मान्यवरांचं आपण स्वागत करू. हनुमान पाटील यांचा आवाज आज आपण इथे ऐकत आहोत. अगदी या गावचे यजमान समालोचक आहेत आणि छान धुरा त्यांच्या माध्यमातून सांभाळली जाते. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना देखील तीच दहशत आणि तशाच पद्धतीनं धुरा सांभाळत असताना मैदानामध्ये होता राज म्हात्रे. त्यांना सुरुवात केली होती सिंगल सह, त्यानंतर 2 रन आल्या, एक डॉट बॉल तो खेळला जरूर, परंतु या बॉलवरती त्यांना जरूर एक चौकार आपल्या साठी दिलेला आहे. 19 वरती जाऊन पोहोचतात. 19 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. फर्स्ट हाफ मध्ये, फर्स्ट सेशन मध्ये फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. इथे खेळ सुरू असताना GN11 वलपची
हा चेंडू फुलटॉस जरूर होता, पंचांकडून बिमर्कचा इशारा, बॉल ब्लॅक स्क्रीन वरती जाऊन आदळतोय. लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये टीम वलप साठी मच निडेड चौकार. त्याचीच कुठेतरी कमी भासत असताना पाहायला मिळतात. या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. मी म्हणेन सगळ्या गोष्टींना कसं सक्षम राहावं लागतं. इव्हन क्रिकेटच नाही, आयुष्यामध्ये देखील. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू काळगतीचे वारे, फटकारा चुक तू चेंडू या काळाचा, आणि आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. असं आयुष्य आहे, असा क्रिकेट आहे. या क्रिकेटरनं खूप काय दिलं आहे आपल्या सगळ्यांना. टेनिस क्रिकेटनं काहींना रोजगार दिला तर काहींना नाव दिलं. टेनिस क्रिकेटनं कोणाला आनंद दिला तर कोणाला टीजिंग दिली. टेनिस क्रिकेटनं कोणाला डॉमिनेट केलं तर कोणाला क्वालिफाय केलं. टेनिस क्रिकेट आहे, यानं अनेक रंग दाखवलेले आहेत. सगळ्यांना अद्भुत आनंद देणारा खेळ अर्थातच क्रिकेट, आणि त्याच क्रिकेटचा आपण आनंद घेत आहोत. हा चेंडू अगदी वेगवान, किती वेग गोलंदाजामध्ये. गुडलँड स्पॉटवर आपटलेला बॉल. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय, माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलँड. आणि तीच गोलंदाजी अगदी तिसरं षटक हाताळत असताना ओमकार भास्करचं कौतुक करावं लागेल. 3 षटक संपले गेलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. आपण 3 गड्यांचा मोबदला. जियान 11 वलप संघाची फलंदाजी. तर नेक्स्ट मॅच, पहिल्या फेरीतील अंतिम सामना. कमानी 11 डोंगऱ्याचा पडा विपक्ष आई 11 चिंचवले. दोन्ही संघाचे संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. कमानी 11 डोंगऱ्याचा पडा विपक्ष आई 11 चिंचवले. असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. मंचावर व्हीआयपी डाईज वर आपण पाहतोय अशोकदादा साळुंके, नक्कीच कृष्णा शेठ गायकवाड, नक्कीच मोहन शेठ गायकवाड साहेब. त्यानंतर आपण पाहतोय राजेश शेठ पाटील, आशीर्वाद पवार, प्रकाश म्हात्रे पाळेबुद्रुक, सचिन तांडेल पालेबुद्रुक, धनंजय शेठ कांबळे, राजेश शेठ मुंडे. असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभली या स्पर्धेसाठी. हो टू कॉम्बॉक्स. फ्लाय करणारा बॉल हवेमध्ये होता आणि अजून एक विकेट इथे टिपलेली आहे. गोलंदाजी करत असताना टीम पालेश्वरी पालेनं अजून एक धक्का बसला जातोय टीम जियान 11 वलप संघाला. हा मोठा धक्का असेल त्यांच्यासाठी. फलंदाज बाद झालाय. नेट नंबर 4 चा आपण नयन पाटील प्रिव्हियस विकेट पाहिली होती. आता रोशन पाटील यांना बाद व्हावं लागलं. 2 धावांचं योगदान राहिलं. 3 चेंडू ते खेळला आणि आज काहीशी जादू ते दाखवू शकले नाहीयेत. प्रिव्हियस इयर मध्ये, मागील वर्षामध्ये अगदी ते हंगाम जे आहे ते या खेळाडूच्या नावावरती राहिलं होतं, रोशन पाटील. परंतु आज मी म्हणेन थोडीशी खराब फलंदाजी, आणि स्माइल देखील करतात. इथे आमचे अतिथीगण आदरणीय कृष्णाजी गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडून समालोचनासाठी खरं तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्की तुमचं आम्ही स्वागत करू. अगदी गोड व्यक्तिमत्व आहे. आपण
एखाद्या कोपऱ्यामध्ये जर साखरेची बरणी ठेवली तर तिला मुंग्या लागतात, कारण की तिच्यामध्ये गोडवा आहे. आणि तसं गोड व्यक्तिमत्वांचे अर्थातच आदरणीय कृष्णा साहेब, त्यांचं मी स्वागत करू. आणि त्यासोबत मी घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. वी आर वॉचिंग द बिग फाईट नाउ. टीम पालेश्वरी पाले वर्सेस त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम GN11 वल्लभ संघ. आज 27 वरती ते जाऊन पोहोचलेले. चौथं षटक देवेंद्र बारसेचा. आपण अनेक सारे रेकॉर्ड बघितले या मैदानावरती, आपण दावा चेज न होताना पाहिले, परंतु टीम पालेश्वरी पालेनं अशा खूप रेकॉर्ड्सला खरं तर तोडलेलं आहे. ही त्यांची ख्याती आहे. आपण नुकताच झालेल्या रतनबुवा ट्रॉफी मध्ये अंतिम 8 मध्ये दाखल झालेला संघ पाहिला, वाघाची वाडी. आणि त्या खरं तर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना तो सामना वन साइडेड जिंकला होता टीम पालेश्वरी पालेनं. ही त्यांची खरं तर ख्याती आहे. आणि त्या खरं तर वाघाची वाडी संघानं दापोली सारख्या एका बलाढ्य संघाला, नावडे संघाला परास्त केलं होतं. ही त्यांची ख्याती आहे. टेनिस क्रिकेट आहे, इथे वेळ सगळ्यांची येते. काल आणि वेळ बदलत असते. वाईटचा इशारा पंचांचा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. वेळ नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि आज वेळ कुणाची असणार आहे? आज कुठला संघ इथून सुपर 12 मध्ये, अंतिम 12 मध्ये दाखल होणार, यासाठी या साखळीत सोडत सामन्यांचा आपण आनंद घेत आहोत. गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी. हा चेंडू सुंदर यॉर्क लेनचा बॉल अगदी खोलवर टप्पावरती बॉलला इथं पिचिंग केलं होतं. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणून देखील या चेंडूला गणलं जातं. आणि तोच हा चेंडू अगदी चेंडू गणिक आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या षटकातील अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. आज राकेशदादा पणेकर आमच्या सोबत आपण पाहतोय स्कोरिंगची भूमिका ते साकारत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करू. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेसाठी, चांगलं खरं तर सहकार्य आम्हाला लाभत आहे. त्यांचं आम्ही खूप खूप स्वागत करतोय. इथे हा चेंडू क्या बात आहे. आय थिंक अशी स्ट्राईक नसणार आहे. अंपायर देखील तेच वॉर्न करत असताना बॅटला बॉल लावायचा तुम्हाला. इव्हन दोघांना स्ट्राईक सोडण्यासाठी मी म्हणेन स्क्रीज सोडावे लागेल. हा रूल आहे नवीन क्रिकेटचा, नवीन नियम. नियम नवीन आहे, क्रिकेट जुनाच आहे. क्रिकेटनं चेंजेस जरूर दाखवल्या, व्हेरिएशन जरूर दाखवले, परंतु क्रिकेटनं आपली साथ सोडली नाहीये आणि सोडणारी नाहीये. समुद्राचं पाणी आटणार नाही आणि क्रिकेटवरची माया कधी तुटणार नाही. असा खेळ आहे टेनिस क्रिकेट आणि त्याचाच आपण आनंद घेत आहोत. ओ हो 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 हो, डिरेक्टली पॅड वरती आदलणारा बॉल. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जोरदार वेगानं निघालेत आणि दुसरी धाव इथे कंप्लीट करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. धावचितच्या स्वरूपात अजून एक मोहरा टिपला जातोय टीम वलभचा. 2 आपण धावा या अखेरच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात पाहिल्या आणि एक वाईट चेंडू आपण पाहिला होता. म्हणजे अतिरिक्त 1 रन फक्त खर्च केली खेळाडूला. अन्यथा त्या चेंडूचा अपवाद जर आपण वगळला तर हे षटक देखील मेडन षटक झालं असतं. मेडन षटक म्हटलं तर मग विक्रम आहे. असे विक्रम खूप कमी वेळा घडतात. नक्की जाऊया. पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी समीरभाई मात्रे साहेब नक्कीच आपल्याला विनंती करतोय की आपण यायचंय. समीरभाई मात्रे आमचे आयोजक असतील. नक्कीच आशीर्वाददादा पवार, प्रमोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं महत्वपूर्ण योगदान लाभलंय ते प्रशिक एज्युकेशनचे चेअरमन मोहन शेठ गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. समीरभाई मात्रे, शाखा प्रमुख प्रमोददादा पाटील, मोहन शेठ गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रशिक एज्युकेशनचे चेअरमन आणि एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना पुरस्कार प्रदान केला होता ते मोहन शेठ गायकवाड साहेब, त्यांच्या माध्यमातून हे आपण मैदान पाहतोय. या मैदानासाठी नक्कीच महत्वपूर्ण योगदान ज्यांच्या माध्यमातून लाभलं होतं हे मैदान बनवताना ते प्रशिक एज्युकेशनचे चेअरमन नक्कीच मोहन शेठ गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान फटाक्याच्या आताशबाजीने केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय प्राध्यापक महात्मा ज्युनियर कॉलेज राजेश मुंडे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. राजेश मुंडे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. प्रमोददादा पाटील, समीरभाई मात्रे, नक्कीच विजयदादा मात्रे, आशीर्वाददादा पवार यांच्या शुभ हस्ते
राजेश मुंडे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत आलेले नक्कीच कृष्णा गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। कृष्णा गायकवाड साहेबांच्या वतीने या स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, ते कृष्णा शेठ गायकवाड यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते धनंजय शेठ कांबळे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। धनंजय शेठ कांबळे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे। मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन नक्कीच धनंजय कांबळे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर आपण पाहतोय मंचावर उपस्थित ज्यांना वलभ ग्रामपंचायतीचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलंय ते राजेश शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। राजेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। राजेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून। त्यांच्या समेत आपण पाहतोय चंद्रकांत दादा पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे। राजेश दादा पाटील असंख्य मान्यवरांची उपस्थिती आमचे नक्कीच डान्सर आपण पाहतो अतुल फडके साहेबांचा शुभ आगमन झालाय, आपलं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील नक्कीच त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। त्यानंतर आपण पाहतोय आमचे पाळे खुर्दचे मान्यवर प्रकाश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। प्रकाश शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। नेक्स्ट मॅच आपल्या समोर असणार आहे, एका बाजूला नक्कीच कमानी 11 डोंगऱ्याचा पडा विपक्ष आई 11 चिंचवली, दोन्ही संघाचे संघनायक लगेचच या नाणेफेकीसाठी प्रकाश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच सचिन शेठ तांडेल साहेबांचा शुभ सन्मान गावदेवी मित्र मंडळ देवीचा पडा यांच्या माध्यमातून केला जाईल। सचिन शेठ तांडेल साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली आहे, ज्यांना नक्कीच ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलंय ते डोंगरेचा बडा आपले पाहतोय सुनील शेठ फडके साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल। सुनील शेठ फडके एक उत्कृष्ट पुरस्कर्ते, बऱ्याच वेळा त्यांच्या माध्यमातून नक्कीच मोठमोठे संघ पॅक केले जातात, ते सुनील शेठ फडके डोंगरेचा बडा साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। चला कमानी 11 डोंगऱ्याचा पडा आणि आई 11 चिंचवली संघाचा संघनायक आलाय। कमानी 11 डोंगऱ्याचा पडा लगेचच या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल। आजच्या 6व्या रात्रीमधील अंतिम सामना पहिल्या फेरीतील एका बाजूला कमानी 11 डोंगऱ्याचा पडा आणि त्याला फाईट करेल आई 11 चिंचवली। मी विनंती करतोय प्रशिक एज्युकेशनचे चेअरमन मोहन शेठ गायकवाड साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नक्कीच नाणेफेकी करायची आहे। मोहन शेठ गायकवाड साहेब आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून नक्कीच महत्वपूर्ण योगदान, विशेषतः विचार केला हे मैदान बनवताना महत्वपूर्ण सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय
आदर्श शिक्षक पुरस्कार नक्कीच ज्यांना पुरस्कृत केला गेला होता ते मोहन शेठ गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते कमानी 11 ढोंगऱ्याचा बडा विपक्ष आई 11 चिंचवली दोन संघांमध्ये आजच्या पहिल्या नक्की 6व्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना। टॉस खेळला जातोय मोहन शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते। हेड इज कॉल हेड नक्कीच कमानी 11 डोंगऱ्याचा पडा ऑन द टॉस। आपला डिसिजन लगेचच द्यायचा आहे कारण मैदानात सामना अतिशय रंगतदार आहे। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये वैभव होपी हरिग्राम यांच्याकडे। थँक्यू व्हेरी मच हनुमान। धावसंख्येचं आव्हान आहे 31 धावांचं आणि आतापर्यंत पालेश्वरने केले 4 रन, एक गडी त्याने गमावलाय। खोदून काढण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये फील्ड केला, साइन बॉल 1 रन इथे कंप्लीट। आव्हान मोठं नाहीये, काल 31 धावा या मैदानावर डिफेंड झाल्या। काल खरं तर सगळ्या मॅच डिफेन्स झाल्या, असं वाटलं होतं की 4 ओव्हर देवीचा पडाला 31 करायचे, मॅच चेस होईल, परंतु तिथे सामना त्यांच्या हातातून निसटला होता। क्रिकेट हेच तर क्रिकेट आहे ना, क्रिकेटमध्ये अशक्य गोष्टी सहज शक्य बनतात आणि शक्य गोष्टी अशा बनतात की अगदी बस किती मॅच किती प्रयत्न केले तरी जिंकता येत नाही, अशा परिस्थिती कधी कधी निर्माण होतात। प्रत्येक दिवस वेगवेगळा असतो, जसा दिवस बदलतो तसा खेळ बदलतो, टीम्स वेगळ्या येतात। अपील इथे झाली, सगळे खेळाडू एकत्र आलेत, अपील सत्य पंचाने ते दिसलं एवढं नाहीये, परंतु बघायचं आता दोन्ही पंच सल्ला मसलत होत आहेत। प्लीज पंचावर प्रेशर टाकू नका, पंच योग्य तो निर्णय देतील। पालेश्वरी क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी आली आहे। प्रति षटकार 200 रुपयाचं पारितोषिक सूरज अविनाश उलवेकर यांच्या माध्यमातून असेल। पालेश्वरी क्रिकेट संघासाठी प्रति षटकार 200 रुपयाचं पारितोषिक। ओव्हर टू कॉम्बॉक्स। हॅलो, तर मी मान्यवरांना विनंती करतोय नक्कीच ग्रामपंचायत पालेखुर्दचे उपसरपंच ज्यांना होण्याचं भाग्य लाभलं होतंय ते भगवानचे डोंगरे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। भगवानचे डोंगरे साहेबांना विनंती असेल की आपण या मंचावर आपलं स्वागत आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। यस, थँक्यू व्हेरी मच हनुमान। फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय, बॅट्समन इथे गमावला गेलाय। धावसंख्येचा फलक आपण बघूया, टोटल बोर्डवर रन बघायला मिळतायत। सद्यस्थितीमध्ये 5 धावा ऋषी म्हात्रे जो गोलंदाजीसाठी आलाय, पहिल्या बॉलवर चौकार येऊन त्यांनी कमबॅक देखील केलाय। बॉलिंग साइड पिच म्हणण्यासाठी हरकत नाही, कारण जसजसे आर्द्रता हवेमध्ये निर्माण होते, जसजसे दवबिंदू अगदी स्क्रीचवर पडतात तसा बॉल स्किट होताना देखील बघितलं आपण। त्यामुळे फलंदाजी करणं थोडंसं हार्ड बनतंय, कारण आपण बघतो अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बनतो जसजसे पिच अगदी सुरुवातीच्या पहिल्या दिवस रन कधी कधी बनत नाही, नंतर 2 दिवस रन बनतात, पुन्हा रन बनत नाही। अगदी यष्टीने देखील तिचा रंग दाखवला। क्लीन बॉल, यू मिस हॅव इट डेफिनेटली हिट। तिसरा धक्का पालेश्वरीला। नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नवीन रस भाई सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला। खूप चांगलं संगीत। खर तर आज रुपेशजी ठोंबरे बिंदास भाई हे नाव संपूर्ण तालुक्यामध्ये गाजतंय। यंदा आपण मागील 2 वर्षामध्ये जवळपास त्यांना 43 बाईक देताना बघितलं। यंदा एकाच महिन्यामध्ये त्यांनी 15 बाईक या पुरस्कृत केल्या विविध स्पर्धेमध्ये। येणाऱ्या 12 मे 2024 पासून तुम्हाला रुपेशजी ठोंबरे अलिबाग मुरुडचे मतदारसंघाचे दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दौली साहेब, जे बिंदास भाई अर्थात रुपेशजी ठोंबरे यांचे गुरुवर्य आणि त्यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त 58 बाईकची स्पर्धा तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बाईक टेनिस विश्वामधील सगळ्यात मोठी ती स्पर्धा बघायला मिळेल, जी 12 मे 2024 पासून सुरू होते आणि शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेशजी ठोंबरे बिंदास भाई यांनी ती स्पर्धा आयोजित केली आहे।
त्यासाठी देखील त्यांना आपण शुभेच्छा देऊया आकाश, कारण गतवर्षी देखील आपण बघितलं एक रॉयल थाटामाटामध्ये ती स्पर्धा पार पडली आणि खरं तर पनवेल तालुक्याचा अभिमान म्हणून 58-22 ची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. जाऊया मॅच मध्ये. ऋतिक पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. 31 धावांचं आव्हान आहे. 5-3 गडी बाद. जशी दयनीय अवस्था पहिल्या सत्रामध्ये झाली तशीच दयनीय अवस्था या दुसऱ्या सत्रामध्ये देखील फलंदाजीची बघायला मिळते. आज फलंदाजांचा खरा कस लागलाय या टुर्नामेंट मध्ये. काल देखील आपण बघितलं जशी रात्र होत होती तसशा कमी रन बनत होत्या, आज कस लागली. स्क्वेअर कट यस, मोठे फटके येत नसतील तर बिलांद अगदी आपण बघू शकता की मैदानाचा वापर तुम्हाला करावा लागेल. स्क्वेअर कट, लेट कट, ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह असे फटके तुम्हाला, स्कूप किंवा लेट कट असे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि रन जमावे लागतील. फॉर एक्झाम्पल कार्पेट ड्राईव्ह, जर षटकार ठोकणं जिथे कठीण होतं तिथे चौकार तुम्ही केले पाहिजेत, सिंगल डबल तुम्ही केल्या पाहिजेत, रन तुम्हाला करता आल्या पाहिजेत, गॅप तुम्हाला शोधता आले पाहिजे. जर मोठे फटके येत नसतील, शक्ती प्रदर्शन होत नसेल तर युक्ती प्रदर्शन करा, रन तुम्हाला जरूर मिळतील. हा फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा फिल्डर चूक करतोय. 1 रन पूर्ण झाले. दुसरी साठी नकार दिलाय. सिंगल वर इथे समाधानी व्हावं लागेल. यस पंच हेच सांगतात की बॉल हवेमध्ये टॉस जरूर केला परंतु बॅट्समन पर्यंत, स्ट्रायकर रेंज पर्यंत पोहोचत असताना बॉल तो लो झाला. रेफर केलं जाईल आता मला वाटतं तिसऱ्या पंचाकडे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. हॅलो, तर मी विनंती करतोय ज्यांच्या नावाने चिंचवली संघ ओळखला जातोय ते उत्कृष्ट खेळाडू कैलास डुकरे यांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. कैलास डुकरे, त्यानंतर चिंचवलीचे बिग सपोर्टर बाळाराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. नेहमी जिथे जिथे चिंचवलीची नक्कीच सामना असतो तिथे मात्र नेहमी आपल्याला बाळाराम पाटील साहेब नक्कीच पाहायला मिळतील. बाळाराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर चिंचवली संघाचे टीम मॅनेजर आहेत. चेक केलं जात आहे एक्झॅक्ट हाईट फॅक्टर किती आहे. संस्कृती स्टुडिओ लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण बघतो. नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल राहिलाय. यासाठी प्रत्येक टीमला रिव्ह्यू आपण दिलेत. नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. फ्री हिटची संधी गुरुदास सज्ज असताना पुन्हा एकदा फ्री हिट वर आक्रमण, तडाखा जरूर आला. ओ माय गॉड, झेल तिथे सुटला. जरूर विकेट नसती मिळाली परंतु रन तरी वाचले असते, परंतु तिथे टोटल मिळतील या बॉलवर 6 षटकार. नाराज आहेत क्षेत्ररक्षकावर. चूक तिथे खूप मोठी. खरं तर आता ही मोमेंट नाही की ज्या मोमेंटला तुम्ही या चुका करू शकता. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहून तुम्हाला तुमच्या चुका केल्या पाहिजेत असं आपण म्हणतो. चला चूक चुकून घडते, चूक असते परंतु आता ती ऍक्सेप्ट नाही कारण मोमेंटम तसा आहे. धावसंख्येचा फलक आपण बघूया. बोर्डवर धावा इथे सद्यस्थितीमध्ये 14. चांगली कामगिरी सध्या करत असताना आता पालेश्वरी कमबॅक झालंय. बघा किती आता टेक्निकचा वापर केला जातोय कारण माहिती होतं की एक फटक्याची कमाल आहे. अगदी खराब तो चपलाई, चित्याच्या चपलाईनं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. हे असं क्रिकेट मधील प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणतात तत्परता. तुम्ही ऍक्टिव्ह किती आहात याला महत्व दिलं जातं आणि इथे ऍक्टिव्हपणा मैदानामध्ये इथे दाखवले. आजकाल सगळ्यांना लग्नासाठी मुलगा ऍक्टिव्ह पाहिजे, तशाच पद्धतीने ते ऍक्टिव्हपणा अगदी आपण बघता. धावसंख्येचा फलक एकूण बोर्डवर 16 सद्यस्थितीमध्ये आपण बघतो. डीजे मास्टर, डीजे बाला आणि सध्या ऑपरेटर आमचे
त्यांचं आम्ही स्वागत करू. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, लवकर बॅटचा फेस क्लोज केला होता, एक क्षणासाठी संधी निर्माण झाली होती परंतु फिल्डर खूप दूर राहिले. एक रन इथे कंप्लीट होत असताना धावसंख्येचं गणित, टोटल कॅल्क्युलेशन जिथे 31 करायचे आणि आतापर्यंत दुसरं षटक प्रगती पथावर असताना 17 ऑन बोर्ड. डीजे ओमी आमच्या सोबत जॉईन झालेत. नवीन नवीन गीत 31 टार्गेट 17 बनलेत, अजून 14 बॉल 14 पाहिजेत. तर मी विनंती करतोय संदीप शेठ म्हात्रे पाय बुद्रुक साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. संदीप शेठ म्हात्रे पाय बुद्रुक, ओव्हर टू कम बॉक्स. हेलिकॉप्टर फटका लॉन्च केला, हाफ वॉली लॉंग ऑन कंडिशन ट्रॅव्हल करतोय. 14 बॉल 14 पाहिजे होत्या, रन मिळतील 2. आता 13 बॉल 12. सन्माननीय दिनेश करवेलकर प्रसिद्ध वूड सप्लायर्स त्यांचे ते शुभागमन झालंय, त्यांचंही करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आपणही या व्यासपीठावर. या बालारामजी पाटील, दिनेशजी करमेलकर या आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत. मार्च मध्ये जाऊया आपण. 13 मध्ये 12 पाहिजेत. होय ते एज अगदी लागली, बॉल चालले शॉर्ट थर्डमॅन का दिशेनं फील्ड तिथे केला जाईल. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं संघ पुढे. धावसंख्येचा फलक आपण बघूया. बोर्डवर धावा लागले त्या टोटल वेस्ट. आता चेंडू आणि धावांमधील अंतर 12 बॉल 11 धावांची गरज. डोंगराच्या पाड्याचे आमचे किरण ढोंगरे त्यांचे देखील हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर. चेंडू आणि धावांमधील अंतर आता बघूया. 12 मध्ये 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज असा सामना आलाय. थोडस स्पीडअप करूया प्लीज. टीम बोलप आपण फिल्डिंग लावून घेऊया, कारण वेळ आपल्याला इथे वाचवावं लागेल. कारण आता आपण जेवढे वेळ वाचू, आकाश प्रत्येक सामन्यामध्ये जरी किमान 5 मिनिटं जरी वाचले तरी 8 सामन्यामध्ये खूप वेळ आपला वाचेल, जवळपास 40 मिनिटं. त्याच्यामुळे वेळ, टाइम इज द मनी, वेळेला महत्व आपल्याला देता आलं पाहिजे. 12 बॉल 11 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. बॉलिंग ट्रॅकवर वैभव उसाटकर. हेच तर षटक आहे जिथे मागे बघून बघायचं आहे. हे ते षटक आहे जिथे कमबॅक करायचं आहे, आता पुढे पुढे चालायचं आहे. यस डेफिनेटली खूप चांगला बॉल बघायला मिळाला. रजनी स्पर्धा म्हटली तर तुमच्याकडे स्पीड असला पाहिजे. जेवढे वेगावर स्वार तुम्ही व्हाल तेवढे फलंदाजांना तुम्ही थांबवाल असं आपण म्हणतो. आणि वेगावर स्वार होऊन हा पहिला बॉल स्पीड जनरेट करत असताना डॉट बॉल. बॉल टू रन पुन्हा एकदा 11 बॉल 11 ची गरज. खोदून काढला बॉल, अक्षरशः बॉल चालला इनफिल्ड, अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 रन कंप्लीट झाले दुसरीसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा लेझी थ्रो. आता थ्रो कसा आला पाहिजे, एकदम कडक, जसं सर रवींद्र जडेजा करतात तशाच थ्रोची गरज आहे. नक्कीच मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभले. आमचे बीके पाटील साहेबांचे या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 9 needed फ्रॉम 10 बॉल्स. 10 बॉल मध्ये 9 पाहिजेत विजयासाठी. वैभव उसाटकरचं हे षटक, हेच इम्पॉर्टंट ओव्हर आहे याचा उल्लेख मी नुकताच केला, जी टर्निंग पॉइंट ओव्हर आहे. आणि इथे टर्न करत असताना सामन्याला फटका हवेमध्ये सजला, परंतु तो तिथे जाऊन फसला. लॉंग ऑन मध्ये टिपला गेलाय झेल. 1 more विकेट डाऊन. बॅट्समन नंबर 4 चौथा खेळाडू आशिष उलवेकरच्या खेळीचा अंत. थँक्यू डीजे. 3 बॉल संपलेत, आता 9 बॉल 9.
नवी खेळाडू दिवेश उलवेकर मैदानामध्ये दाखल होते. 4 विकेट आतापर्यंत कमावलेत टीम पालेश्वरी. बघायचं आता काय चित्र घडेल. मॅच ऑन ठेवले खरं तर वल्लभनं षटकार आल्यानंतर थोडंसं टेन्शन माहोल होतं, परंतु त्यांनी हिंमत हारू दिली नाही. कठीण परिस्थितीमध्ये अगदी तुम्हाला एकतर त्या परिस्थितीची फाईट करता आला पाहिजे किंवा जर परिस्थिती आपल्या कंट्रोलच्या बाहेर असेल तर शांत राहता आला पाहिजे. कारण म्हणतात आयुष्यामध्ये असे अनेक प्रश्न असतात की जे सोडून दिले तरच सुटतात. ड्राइव्ह केला बॉलला डीप काऊ करण्याचा क्षेत्ररक्षक फंबलिंग करा फिल्डिंग याचा दंड तुम्हाला मिळू शकतो. कारण आतापर्यंत जवळपास 4 वेळा मिस फिल्डिंग, एक तो फ्रीडचा झेल सोडला तिथे षटकार आला. याच्या अगोदर 2 वेळा सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करून गेलं तिथे मिसफील्ड आणि हे आणखीन एक चौथ्यांदा मिसफील्ड आले. त्यामुळे जवळपास मिसफील्डचाच जर विचार केला तर 8 ते 10 धावा ह्या वाढल्यात मिसफील्ड मुळे. त्यामुळे पाले संघाला याचा फायदा मिळालाय. धावसंख्येचा फलक आपण बघू शकता बोर्डवर 24 वर 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्रायकर इनकडे दिवेश उलवेकरला पकडावेले नॉसक इनकडे वंडावलेला महेश पाटील अजूनही मैदानात, ज्याच्याकडे चांगला अनुभव आहे. पालेश्वरी म्हटलं तर आम्हाला पालेश्वरीची रजनी आठवते. काय दमदार परफॉर्मन्स तिथे याच पालेश्वरीचा बघायला मिळाला होता अक्षरशः. आणि मला वाटतं तो ओमकारचा तो अंतिम बॉलवर आलेला फटका तो अजून मी विसरणार नाही. ड्राइव्ह ऑन ड्राइव्हचा करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण बघू शकता बॉलर बॅक ड्राइव्हचा प्रयत्न झाला. 1 रन इथे कंप्लीट होता. धावसंख्येचा फलक 25 वर आता 7 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे. आज लो स्कोरिंगचे सामने देखील अंतिम षटकापर्यंत जात आहेत. मॅच मध्ये ड्रामा बघायला मिळते, मॅच बनतायत. त्यामुळे या मैदानावर अनुभव घेऊन जर तुम्ही आला असाल, या मैदानावर सगळ्यात जास्त प्रेरणा आणि ऊर्जा कोणाकडे असेल ज्याने मागील 6 रात्रीचा क्रिकेट बघितलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड ऑन मधून, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. 1 रन इथेही मिळेल. बॉल उचलण्यासाठी कलेक्ट करण्यासाठी थोडा वेळ घेतला जरूर, परंतु सिंगल वर सदृश्य व्हावा लागेल. ओव्हर एंड ऑफ द 3rd ओव्हर. तिसरा षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचं गणित जे एकूण धाव पुस्तिका आम्हाला सांगते की 26 धावा. आता चेंडू आणि धावामध्ये अंतर 6 बॉल उर्वरित शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. सहा चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हे लक्षात घ्या. 31 धावांचा आव्हान असताना मॅच खूप ऑन ठेवली वलपनंही. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी खांद्यावर दिली. अंतिम ओव्हर लास्ट ओव्हर इथे सतीश फेकतील. वलप संघ म्हटला तर आमचे कॉमेंटेटर प्रवीण टेंबे, महाराष्ट्रातील पहिले बायकरमॅन समालोचक, त्यांचंही स्वागत आपण करू. सगळ्या मॅच मध्ये सतीश पाटील लास्ट ओव्हर मध्ये 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. कठीण परिस्थितीमध्ये दीपस्तंभासारखे उभं राहता आलं पाहिजे आणि तो दीपस्तंभ बनेल का सतीश. फटका सजवलाय बॅटच्या रडार मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल तिथे कॅरी केला जाईल. फलंदाज झालाय झेल बाद. काय मॅच, अनबिलिव्हेबल क्रिकेट. क्षणाक्षणाला थरार क्रिकेटचा अनुभव आपण बघतो. आता 5 मध्ये पाहिजेत 5 धावा.
रहा हूं मैं ना थका हूं, अभी असली उडान इस मॅच की बाकी आहे. 5 मध्ये 5 पाहिजेत आकाश. आता रन आठवत असे मिसफिल्डच्या, परंतु अजूनही वेळ गेले नाही. बराच कारनामा गोलंदाजाने केलाय. पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं हे त्याहून सुंदर आणि आता चौथं सतीश पाटीलचे बघतो. 5 बॉल, रन पाहिजेत 5. नवीन खेळाडू मैदानात एज सगळे बॉल युटर्न करेल. यस डेफिनेटली यासाठी तिथे खेळाडू तयार होता. एक रन इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ अजून पुढे. पालेने देखील फाईट करावी लागली. रन त्याच्यासाठी बनतात. मॅच ऑन आहे. 4 मध्ये 4 महागड्या नाहीये त्या मैदानावर, परंतु सध्या गमावलेले विकेट. 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. अर्धी सेना मैदानातून बाहेर आहे. 4 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग या गोष्टीचा, या नियमाचा पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला जाणीव करून देऊ. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून थोड्या चेंजेस केले जात आहेत. तुम्ही बघू शकता शॉर्ट लेग चा जो खेळाडू आहे तो जवळपास आता बोलवलं गेलाय शॉर्ट मिड विकेटला, आणि आता जो स्क्वेअर लेगचा होता तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आपण बघतो. 4 बॉल 4 पाहिजे होता. पुन्हा एकदा मिसफिल्ड कॅच ड्रॉप. कॅच सोडली की मॅच सोडली याचा प्रश्न विचारला जाईल. काय मॅच आहे, वॉट अ मॅच. हाय व्होल्टेज रामा. अक्षरशः या रात्रीच्या कडक थंडीमध्ये कडक मॅच. अक्षरशः अंगावर शहार आणणारा हा सामना. 3 बॉल 3 धावांची गरज. बराच मिसफिल्ड झालेत वल्लभ कडून. पालेश्वरी देखील फाईट करते. कोण मारणार बाजी, कोण सामना जिंकणार याची चर्चा आता चर्चेला उधाण आलाय. 3 बॉल 3 फटका सजवण्याचा प्रयत्न यावेळेस चूक होणार नाही. कॅच तिथे पकडली गेले. काय मॅच आहे. आणखीन एक फलंदाज बाद. 6वा गडी ते गमावले गेले. आता मॅच येऊन थांबली. 2 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 3 धावांची. जसा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात तसाच हा सामना. कालचा असा ठोका चुकवणारा सामना म्हटला तरी वावगं ठरणार नाही. हृदयाची स्पंदन आता खूप जोराने धडकायला लागली आहेत. 3 बॉल मध्ये अगदी 2 बॉल मध्ये 3 पाहिजे होते. एस लागले. फिल्डर बॉल शोधतात. एक रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी नकार दिला सेकंड वरील खेळाडूंना. त्यामुळे रन मिळाली 1. आता सर्व प्रेक्षक अक्षरशः डोळ्यात तेल घालून या मॅच कडे बघतायत, कारण येणारा 1 बॉल विजयासाठी रन पाहिजे 2. 24 मध्ये 31 पाहिजे होत्या. 14 बॉल 14 पाहिजे होत्या. 9 बॉल 9 पाहिजे होत्या. 6 बॉल 6 पाहिजे होत्या. आणि हा सामना अंतिम बॉलवर आता येऊन थांबला. 1 बॉल 2 धावांची गरज. प्रेक्षक वर्गानं सामना आवडलाय का? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. का मॅच पैसा वसूल मॅच. आता प्रेक्षक विसरून गेलेत. एका क्षणाला अगोदर थंडी वाजत होती, आता थंडी दूर झाली आहे, कारण मॅच मैदानात गरम झाली आहे. येणारा 1 बॉल विजयासाठी रन पाहिजे 2. एका बाजूला टीम पालेश्वरी, एका बाजूला वल्लभ. वल्लभ जिंकणार की पालेश्वरी, पालेश्वरी जिंकणार की वल्लभ. सायकल एंड कडे फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. बॅट्समन दिवेश आणि त्याला गोलंदाज तयार. 1 बॉल 2 ची गरज. 1 रन बनली आहे. बॉलरने बॉल कलेक्ट केला. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि 1 धावेने सामना जिंकलाय वल्लभ संघाचा जल्लोष.
तर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. 6 बॉल 5 धावांची गरज होती आणि ती मॅच वाचवली गेली. वल्लभ संघाने फार चुका केल्या होत्या परंतु त्या दुरुस्त झाल्या. कारण एक विजय असा मिळवा की तुम